नमस्कार, मी दीप्तीज फूड स्टुडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते। तर आज मी चुलीवरचा मसाले भात करणार आहे। आता आपल्याला मसाले भात करायचा आहे, त्यासाठी मी इथं फ्रेश असा कढीपत्ता तोडलेला आहे झाडाचा। पहिल्यांदा मी इथं मातीचं भांडं ठेवलंय चुलीवरती गरम व्हायला। आता भांडं गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया। आता तेल गरम होतंय तोपर्यंत आपण आलं लसूणची पेस्ट करून घेऊया। हे इथं 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि छोटासा आल्याचा तुकडा आहे, हे आपण बारीक करून घेऊया खलबत्त्यामध्ये। इथं आपला आलं लसूण पेस्ट तयार झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये छोटा 1 चमचा मोहरी घातलेली आहे, जिरं घालून घ्यायचे आहेत छोटा 1 चमचा, आणि हे जे खडे मसाले घेतलेले आहेत ते खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला। खडे मसाले आपल्याला तेलात चांगले तळून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये आपण जे आलं आणि लसणाची पेस्ट केली आहे ती घालून घ्यायची आहे। लसूण आपल्याला फोडणीमध्ये चांगला तळून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचा आहे अर्धा चमचा, हळद घालून घ्यायची अर्धा चमचा, काही कढीपत्त्याची पानं ही घालून घ्यायची आहेत। इथं मी 1 कांदा स्लाइस करून घेतलेला आहे, अशा प्रकारे तो घालून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे फोडणीमध्ये। कांदा परतून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये 1 बटाटा चिरून घेतलाय मी मध्यम आकाराचा, तो घालून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये आपण 1 टॅमॅटो चिरून घेतलाय मी, 1 मध्यम आकाराचा टॅमॅटो घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे। 2 मिनिटासाठी आपण या भाज्या शिजून देणार आहोत, त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि 2 मिनिटासाठी भाज्या शिजून घेऊयात। आता इथं 2 मिनिटं झालेली आहेत, आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत चांगल्या, तुम्ही बघू शकता चांगल्या शिजल्यात भाज्या। आता आपण ह्याच्यामध्ये घरगुती काळा मसाला घालून घेणार आहोत। मी तर 2 चमचे घालत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचा आहे। आणि इथं बिर्याणी मसाला घालायचा आहे अंदाजे 1 चमचा। तुम्ही कुठल्याही कंपनीचा मसाला इथं बिर्याणी मसाला वापरू शकता, मी तर एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरला आहे। हे मसाले आपल्याला या भाज्यांमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचा आहे। मी 2 वाटी इथं तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेला होता भिजत, त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया। तांदूळ आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथं आपला तांदूळ परतून झालेला आहे फोडणीमध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, तर आपण इथं 4 वाटी पाणी घालून घेणार आहोत। मी इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे, मी 4 वाटी पाणी घालणार आहे। आता हा तांदूळ मिक्स करून घ्यायचा आपल्याला पाण्यामध्ये मस्त। आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला।
आणि आता हा तांदूळ आपल्याला शिजण्यासाठी झाकण ठेवून शिजू द्यायचा आहे. आता एक 15 ते 20 मिनटं आपण हा तांदूळ शिजून घेणार आहोत. मध्ये एकदा झाकण काढून आपल्याला हलवून घ्यायचं आहे. परत झाकण ठेवूया आणि शिजू देऊयात आपण. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून बघूया. आहा, मस्त, खूप छान वास सुटलेला. इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. आणि नुसत्या आऱ्यावर आपला भात हा आपण झाकून ठेवूयात. बघू शकताय तुम्ही किती छान पद्धतीने आपला भात इथं शिजलेला आहे. एकदम मोकळा असा भात आपला झाला इथं.